नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आयोगाची जी जाहिरात आहे 2022 साठीची ती आलेली आहे। याच्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी 102 जागा आहेत WRT मध्ये आणि इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी 49 जागा आहेत ह्या WRTच्या विभागामध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, ही ॲडव्हर्टाइजमेंट डिटेल एनालिसिस जो आहे ॲडव्हर्टाइजमेंटचा तो ऑलरेडी व्हिडिओ आपण केलेला आहे। या सेशन मध्ये फक्त आणि फक्त आपण कशावरती फोकस करणार आहोत तर कुठल्या क्वालिफिकेशन्स, कुठल्या इक्विव्हॅलंट ब्रांचेस ह्या इलिजिबल आहेत या दिलेल्या पोस्ट साठी। तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की जाहिरात नंबर 87 ही जी आहे ही आलेली आहे। याच्यामध्ये ज्या दोन पोस्ट आहेत, सगळ्यात महत्त्वाचं WRT विभागामध्ये वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट किंवा ज्याला आपण जलसंपदा विभाग म्हणतो, याच्यामध्ये असिस्टंट इंजिनियर ग्रेड 2 किंवा AE ग्रेड B ह्या ज्या पोस्ट आहेत ह्या 102 पोस्ट आहेत। आणि या 102 पोस्ट साठी ज्या काही स्पेसिफिक इलिजिबिलिटी आहे, जे क्वालिफिकेशन इलिजिबिलिटी आहे ते आपण डिस्कस करणार आहोत। याच्या व्यतिरिक्त WRT विभागामध्येच वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट मध्येच AE ग्रेड 2 याच्यासाठी इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल ही जी पोस्ट आहे याच्यासाठीची इलिजिबिलिटी आपण या सेशन मध्ये डिस्कस करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, ह्या सुद्धा 49 पोस्ट आहेत, म्हणजे 102 पोस्ट ह्या सिव्हिल साठीच्या, स्थापत्यसाठीच्या आणि 49 पोस्ट विद्युत आणि मेकॅनिकल किंवा ज्याला आपण म्हणतो विद्युत आणि यांत्रिकी किंवा इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल ह्या पोस्ट आहेत। तर याच्यासाठीची जी क्रायटेरिया आहे, एज्युकेशनल क्रायटेरिया आहे, हे आपण जस्ट चेक करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिली जी पोस्ट आहे WRT मधली AE2 लेवलची, ही सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी आहे, म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकीच्या स्नातकासाठी आहे। याच्यामध्ये इक्विव्हॅलंट कोर्सेस जर आपल्याला बघायचे झाले तर आयोगाने जे त्याच्यामध्ये इलिजिबिलिटी दिलेली आहे की कोण इलिजिबल असणार आहे, कुठल्या ब्रांचेस इलिजिबल आहे, तर हे लक्षात घ्या। मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी मधली पदवी म्हणजेच BE सिव्हिल हे जे विद्यार्थी आहेत हे इलिजिबल आहेत। त्याच्या व्यतिरिक्त आयोगाने काय मेन्शन केलेलं आहे बघा, किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य असल्याचे घोषित केलेले तत्सम अर्हता, म्हणजे इक्विव्हॅलंट कोर्सेस किंवा इक्विव्हॅलंट जे डिग्रीज आहेत ते त्यांनी इथे मेन्शन केलेले आहेत। मग हे इक्विव्हॅलंट कुठले कुठले आहेत तर 2016चा जो GR आहे किंवा शासन निर्णय आहे याच्यामध्ये त्यांनी कुठल्या ब्रांचेसला इक्विव्हॅलंट म्हटलं होतं सिव्हिल इंजिनिअरिंगच्या, तर लक्षात घ्या BE किंवा BTech सिव्हिल अँड वॉटर मॅनेजमेंट, BE किंवा BTech सिव्हिल अँड एन्व्हायरमेंट, त्यानंतर BE BTech स्ट्रक्चरल आणि BE BTech कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी। लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, सिव्हिल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी हे तर इलिजिबल आहेतच आहेत, पण त्याचे जे इक्विव्हॅलंट कोर्सेस आहेत हे विद्यार्थी सुद्धा इलिजिबल आहेत WRT मध्ये ज्या AE2 च्या 102 जागा आहेत त्याच्यासाठी। तर हे एज्युकेशनल क्रायटेरिया आहे तुमच्या सिव्हिलच्या विद्यार्थ्यांसाठी। याच्यामध्ये त्यांनी म्हणताना म्हटलेलं आहे की मान्यता प्राप्त विद्यापीठाची, म्हणजे रेकग्नाइज युनिव्हर्सिटी लागणार आहे तिथे। हे जे कोर्सेस आहेत हे DT आणि AICTE ज्या पर्टिक्युलर मान्यता प्राप्त संस्था आहे त्याच्यामधनच तुमचं झालेलं असलं पाहिजे। तर विद्यार्थी मित्रांनो, हा एज्युकेशनल क्रायटेरिया आहे सिव्हिलच्या विद्यार्थ्यांसाठी। त्यानंतर दुसरी जी पोस्ट आहे, दुसरी पोस्ट आहे इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंग। त्याच विभागामधली प्रोसेस आहे, जलसंपदा विभागामधली ही पदं आहेत, 49 जागा आहेत। पण याच्यासाठी जर इंजिनिअरिंगच्या कुठल्या स्ट्रीम्स इलिजिबल आहे हे जर बघायचं झालं तर इथे बघा आयोगाने काय दिलेलं आहे की जी विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी हे जे पद आहे याच्यासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठातील विद्युत अभियांत्रिकी म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी म्हणजेच इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल हेच कोर्सेस जे आहेत याच्यामधलं ग्रॅज्युएशन तुमचं असलं पाहिजे। आता विद्यार्थी मित्रांनो, एक इथे लक्षात घ्या की इथे मेकॅनिकल त्यांनी सेपरेट मेन्शन केलेलं नाही,
म्हणजे एकतर तुम्ही इलेक्ट्रिकलचे ग्रॅज्युएट असला पाहिजेत किंवा इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल बऱ्याचशा ऑटोनॉमस किंवा काही स्पेसिफिक युनिव्हर्सिटीमध्ये हा कोर्स आहे, तर ते विद्यार्थी फक्त इथे इलिजिबल आहे. त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी काय म्हटलंय की या कोर्सेसचे जे इक्वॅलंट कोर्सेस आहेत किंवा तत्सम अर्थावाल्या ज्या पदवी आहेत ते सुद्धा इथे इलिजिबल आहेत, पात्र आहेत. मग हे इक्वॅलंट कोर्सेस कुठले कुठले आहेत बघा. बीई बीटेक इलेक्ट्रिकल अँड पॉवर इंजिनिअरिंग, बीई बीटेक इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर इंजिनिअरिंग, बीई बीटेक पॉवर सिस्टीम अँड इंजिनिअरिंग किंवा बीई बीटेक इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग. इथे जे मेन्शन केलेले आहेत तेच कोर्सेसचे जे विद्यार्थी आहेत, जे पदवीधारक आहेत, जे ग्रॅज्युएट आहेत ते इलिजिबल आहेत. त्याच्या व्यतिरिक्त इथे विद्युत अभियांत्रिकी म्हणजे प्लेन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हे विद्यार्थी तिथे इलिजिबल आहे. कुठल्या पोस्टसाठी? तर इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंग पोस्टसाठी. किती पोस्ट आहेत? 49 पोस्ट आहेत. कुठल्या विभागामध्ये आहेत? जलसंपदा विभागामध्ये किंवा वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटमध्ये आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, WRDच्या सिव्हिलच्या जागांसाठी सिव्हिल आणि इक्वॅलंट कोर्सेस, त्यानंतर WRD मधल्या इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल पोस्टसाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा त्याच्या इक्विव्हॅलंट हे विद्यार्थी इलिजिबल आहेत. विद्यार्थी मित्रांनो, याच्याबद्दलचे सगळे डिटेल्स आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी घेतलेले होते. याच्यामध्ये परत महत्वाचं त्यांनी मेन्शन केलेलं आहे की जे विद्यार्थी फायनल इयरला आहेत ते सुद्धा पात्र आहेत, ते सुद्धा इलिजिबल आहेत. म्हणजे असं नाही की तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलंच असलं पाहिजे. त्यांनी मेन्शन केलेलं आहे की पदवीच्या शेवटच्या वर्षामध्ये बसलेले उमेदवार हे पूर्व परीक्षा देऊ शकतात. म्हणजे प्रिलिम एक्झामिनेशन अपियर्ड, फायनल इयर अपियर्ड विद्यार्थी हे देऊ शकतात. पण जेव्हा मेन्स एक्झामिनेशनचा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असेल त्या तारखेपर्यंत मात्र तुमचा रिझल्ट हा लागलेला असला पाहिजे, कारण तिथे तुम्हाला सगळे डिटेल्स, मार्क्स डिटेल्स हे भरावायचे असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हा खूप महत्वाचा पॉइंट लक्षात घ्या. फायनल इयरचे विद्यार्थी इलिजिबल आहेत, पण मेन्सची एक्झाम देताना त्यांच्याकडे डिग्री असणं आवश्यक आहे. ओके, तर हे सगळं स्पेसिफिक क्रायटेरिया जो आहे तो तुमच्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये दिलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त मराठी भाषेचे ज्ञान असणं हे आवश्यक आहे. मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे याचा अर्थ की तुम्ही तुमचं 12th असेल किंवा 10th असेल याच्यामध्ये मराठी विषय हा तुमच्याकडे असला पाहिजे. तो मराठी विषय घेऊन तुम्ही पास झालेला असला पाहिजे. जर तसं नसेल, तुम्ही फॉर एक्झाम्पल इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी आहात, CBSE चे विद्यार्थी आहात आणि तुमचा मराठी विषय नव्हता, तर आयोगाच्याच वेबसाईट वरती त्यांनी एक प्रिस्क्राईब फॉर्मॅट दिलेला आहे. त्या फॉर्मॅटमध्ये मराठीचं भाषेचं ज्ञान असण्याचं ते प्रमाणपत्र आहे. त्याच्यावरती ज्या कॉलेजमध्ये म्हणतोय मी, ज्या कॉलेजमध्ये मराठी भाषा शिकवली जाते त्या विभागाचे जे कोणी प्राध्यापक असतील आणि त्या कॉलेजचे प्राचार्य यांचा सही शिक्का तुम्हाला त्या प्रमाणपत्रावर घेऊन यायचा आहे. ओके, तर हे एज्युकेशनल क्रायटेरिया झाला. विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच तुम्हाला आतुरता असेल की बुक्स कुठले रेफर करायचे, कारण ही संयुक्त पूर्व परीक्षा आहे. कृषी सेवा असेल, वनसेवा असेल, अभियांत्रिकी सेवा असेल, या सगळ्यांसाठी कॉमन एक्झामिनेशन आहे. 8 विषय आहेत आणि या 8 विषयासाठी पुस्तकं कुठली वापरायची. तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी पब्लिकेशनची ही जी पुस्तकांचा सेट आहे, इंग्लिश, मराठी, ऍप्टिट्यूड, रिझनिंग, त्याच्या व्यतिरिक्त विज्ञान, तंत्रज्ञान, भारताचा भूगोल आणि पर्यावरण आणि राज्य व्यवस्था, पॉलिटी, हे सगळे 8ही विषय खूप चांगल्या पद्धतीने ह्या कॉम्प्रेसिव्ह नोट्स मध्ये हे मांडलेले आहेत. बुलेट्स फॉर्मॅट मध्ये मांडलेले आहेत. तुम्हाला अभ्यास करताना सोपं जाईल, कारण तुमचा एक गॅप पडलेला आहे. अभियांत्रिकी इंजिनिअरिंगची एज्युकेशन घेताना खूप मोठा गॅप पडलेला आहे या नॉन टेक्निकल विषयांसोबत. तर खूप चांगल्या पद्धतीने केलेले ह्या नोट्स आहेत, हे उपयुक्त तुम्हाला ठरणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय उपयुक्त असणार आहे, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. आता याच्यामध्ये जवळपास 2600 प्रश्नसंच आहे. ओके, जे काही जनरल राज्यसेवा असेल किंवा पूर्व परीक्षा असेल तर याच्यामधले प्रश्न उत्तरासहित आणि स्पष्टीकरणासहित आहेत. हे एक महत्वाचं पुस्तक आहे. त्याच्या व्यतिरिक्त एक 5500 प्लस MCQ असणारा मोस्ट ज्याला म्हणतो प्रिडिक्टेड आणि प्रॅक्टिस साठी खूप उपयुक्त असं हे पुस्तक, हे संयुक्त पूर्व परीक्षेला म्हणजे मग इंजिनिअरिंग असेल, ऍग्रिकल्चरल असेल, फॉरेस्ट असेल, सगळ्यांसाठीच उपयुक्त ठरणार आहे. तर हे एक पुस्तक आहे विद्यार्थी मित्रांनो. तसंच फक्त मराठी आणि इंग्लिश
याचे जे पॅसेजेस असतात किंवा उतारे असतात, कारण 5 प्रश्न हे फक्त त्या पॅसेजेसवर येतात, मराठीमध्ये वेगळे, इंग्लिशमध्ये वेगळे. तर याची प्रॅक्टिस करण्यासाठी 100 उतारे मराठी विषयाचे आणि 100 उतारे 50 उतारे इंग्रजी विषयाचे, याच्यासाठीचं हे बेस्ट पुस्तक आहे विद्यार्थी मित्रांनो. हे जर तुम्ही केलं पूर्ण फॉलो तर नक्कीच तुम्हाला त्याचे मार्क्स मिळतील. तर हे पुस्तकं आहेत जे तुम्ही पूर्व परीक्षेसाठी वापरू शकता. विद्यार्थी मित्रांनो, 17 डिसेंबरला एक्झामिनेशन आहे. महाराष्ट्रामधल्या 6 जिल्ह्यामध्ये ही परीक्षा होणार आहे, त्या सेंटरला होणार आहे. म्हणजे नक्कीच आपल्याला एक लिमिटेड टाइम स्पॅन आहे. मग या लिमिटेड टाइम स्पॅन मध्ये बेस्ट बॅचेस आम्ही देण्याचा प्रोव्हिजन करतोय. पुण्यामध्ये 7 ऑक्टोबरला ऑफलाईन आणि तसंच ऑनलाईन 7 ऑक्टोबरला ऍडमिशन स्पेसिफिकली तुम्हाला मिळणार आहे आणि ह्या बॅचेस 7 तारखेपासून स्टार्ट होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुण्यातली जी ऑफलाईन बॅच आहे त्याचा वेळ सायंकाळी 4 वाजता असणार आहे. 2 महिन्याची ही बॅच असणार आहे. तर 17 डिसेंबरला तुमची एक्झामिनेशन आहे, तर त्याच्या अगोदर ही बॅच तुम्हाला प्रॉपर वेनी गायडन्स देईल, सगळे एमसीक्यू तुमचे कव्हर करून घेतील. तसंच आमच्या नागपूर ब्रँचला आणि नाशिक ब्रँचला सुद्धा 6 ऑक्टोबरला ऑफलाईन बॅच सुरू होणार आहे. टाइम शेड्यूलसाठी, बाकीच्या गोष्टींसाठी, सगळ्यांसाठी आमच्या IVR नंबरवरती नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करा. त्या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, आमचं ऍप आहे इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीचं. या ऍपवरती सुद्धा तुम्हाला सगळी माहिती मिळेल. तुम्ही ते डाउनलोड करा प्ले स्टोअर वरनं. याच्यामध्ये मॅक्सिमम स्पेसिफिकली ज्याला म्हणतो आपण की काही फ्री मटेरियल सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये अवेलेबल आहे आणि या बॅचेस बद्दलची संपूर्ण माहिती ही सुद्धा तुम्हाला मिळेल. आणि या ऍपची जी लिंक आहे ही डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये दिलेली आहे. नक्की डाउनलोड करा. ओव्हरऑल अभियांत्रिकी सेवेसाठी तुम्हाला नक्की याचा फायदा होईल. विद्यार्थी मित्रांनो, डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये अजून एक महत्वाची गुगल लिंक तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. ही गुगल लिंक जी आहे ही प्रोव्हाइड केलेली आहे. तुम्हाला या पूर्व परीक्षेसंबंधीचे काहीही प्रश्न असतील, बॅच संबंधीचे तुमचे काहीही प्रश्न असतील, डॉक्युमेंट संबंधीचे असेल, अजून काही असेल, तर नक्कीच तुम्ही रजिस्टर करा. तुम्हाला या गुगल लिंक थ्रू तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर आमची टीम नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचेल. याच्या व्यतिरिक्त आपला जो IVR नंबर आहे 788 781 1411 या IVR नंबरवरती सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. आमची टेलिकॉलिंगची टीम तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुमचे काहीही प्रश्न असेल विद्यार्थी मित्रांनो तर आमच्यापर्यंत प्रोव्हाइड करा. नक्कीच आमची इन्फिनिटीची टीम तुमच्यापर्यंत तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तयार असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल क्रायटेरियाबद्दल आपण बोललो. अशाच प्रकारचे जे पॉइंट्स आहेत तुमच्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये, ते पॉइंट्स याच माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊ. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांपर्यंत हे चॅनल पोहोचवा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.